बुलढाण्याच्या जलम येथील शेतकरी महेंद्रसिंग राजपूत यांनी आपल्या 2.5 एकर शेतामध्ये लिंबाची लागवड केली आहे। जून ते जून या 12 महिन्यात लिंबाला 3 वेळेस हंगाम असतो आणि त्यामुळे ही लिंबाची लागवड अधिक फायदेशीर ठरते आहे। बुलढाण्याचे शेतकरी महेंद्रसिंग राजपूत यांनी तब्बल 20 वर्ष चालणारं पीक आपल्या शेतात घेतलंय आणि ते म्हणजे लिंबू। यात त्यांनी शेणखताचा उत्तम वापर केलाय। त्यातून त्याला 2 वेळेस पाणी, ट्रॅक्टरचे रोटर, पंजी हे त्याने तयार करून घेतो। माणसाने आजूबाजूचे गड्डे साफ करून घेतो। सर्व त्याच्यावर काळी कचरा काढून घेतो। सर याच्या प्रकारे अशी त्याची मेहनत होती। चालूच असते 12 महिना, म्हणजे 3 सीझन होतात। जून ते जून एका झाडाला सरासरी 3 गुणी लिंबू निघतात। त्याची सरासरी किंमत 300 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत एका गुणीची किंमत असते। त्याला खर्च 1 बाई 2 गोण्या तोडते। दिवसभरात एक माणूस सोबत त्याच्या वेचणीसाठी असतो। लिंबाला आठवड्यातून केवळ 2 वेळेसच पाणी घालावं लागतं। पिकाला ठिबकने अगोदरच पाणी दिलं जात होतं। 36,000 खर्च केल्यानंतर त्यांना ह्यामधून 1,20,000चं उत्पन्न मिळतंय। 2.5 एकरमध्ये पेरलेल्या 288 झाडं आहेत। लागवडीसाठी एकूण खर्च लागलेला आहे 36,000 रुपये। त्याच्यानंतर त्याची मशागत अशी लहानपण असतानाच त्यांना गड्डे करावे लागतात, छाटणी करावी लागते। हप्त्यातून 2 वेळेस त्याला पाणी द्यावं लागते। पाणी मी ठिंबकनी पाणी देत होतो आतापर्यंत, परंतु पाण्याचा शॉर्टेज आल्यामुळे आता पाईपलाईनने पाणी देत आहोत। सरासरी उत्पन्न त्याचं एक सीझनला 40,000 ते 50,000 रुपयाचं होत आहे। त्याचे असे वर्षाचे 3 सीझन होतं, तर तिन्ही सीझनला त्याचं 1,00,000 ते 20,000 पर्यंत त्याचं इन्कम येऊन राहिलं। सध्या लिंबाला चांगलीच मागणी आहे। शेतात 300 ते 500 गोणी लिंबांचं उत्पन्न होतं। त्यामुळे शेतकरी आनंदित आहे आणि केलेल्या श्रमाचं फळ त्याला योग्य वेळीच मिळत आहे। राहुल खंडारे, जय महाराष्ट्र, बुलढाणा।